नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. थीम पार्क मध्ये हेतुपुरस्सर विद्युत दिवे तोडले गेले तर लॉन काढून सिमेंट काँक्रिटीकरण. थीम पार्क मध्ये लाईटचे काम होऊन 3 महिनेही उलटून गेले नाही आणि सद्यस्थितीला थीम पार्क मध्ये लावलेले विद्युत दिवे तोडले आहेत. यामागे ठेकेदारांना बळकट करण्याचा हेतू तर नगरपालिका प्रशासनाचा नाही ना. महत्वाची गोष्ट म्हणजे या थीम पार्क मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते फक्त शोभेसाठीच. म्हणूनच अशा प्रकारे नगरपालिकेच्या मालकीच्या वस्तूची मोडतोड होत आहे. आणि एवढे होऊनही जर प्रशासन लक्ष देत नसेल तर याला एवढेच म्हणता येईल की अंध दळतोय आणि कुत्र पीठ खातोय. पेण महाडा वसाहतीमधील थीम पार्क हा जेव्हापासून तयार झालेला आहे तेव्हापासून कळत न कळत भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेला आहे. थीम पार्कचा सुरुवातीचा जो आराखडा होता त्यानुसार त्याचे बांधकाम हे झालेच नाही. झाले जे बांधकाम त्यातही भ्रष्टाचार झाला. आजच्या स्थितीला अबालवृद्धांना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे थीम पार्क आहे. परंतु त्यामध्येही प्रशासनाच्या काळात गरज नसताना काही कामे टाकली. त्यामध्ये लाईटचे काम असेल, तसेच आता झालेले सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम. ज्या ठिकाणी गवताचे लॉन होते त्यावर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक मनोमुराद आनंद लुटत त्या ठिकाणी स्लॅब टाकून लॉन काढण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम अभियंत्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच. जो सिमेंटचा स्लॅब टाकलेला आहे त्यामध्ये केळीच्या झाडाभोवती सुद्धा काँक्रिटीकरण झाले आहे. यावरून पेण नगरपालिकेचे बांधकाम अभियंते किती हुशार आहेत याचा प्रत्यय येतो. नक्की यामागील हेतू काय? अधिकारी वर्गांचा, ठेकेदारांचा बँक बॅलन्स वाढवण्याचा हेतू तर नाही ना, असा प्रश्न थीम पार्क मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक करत आहेत. याविषयी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये गटनेते अनिरुद्ध पाटील आणि नगरसेवक भूषण कडू यांनी थीम पार्कचा मुद्दा उपस्थित करून अधिकारी वर्ग कशा प्रकारे मनमानी करत आहेत याची पोलखोलच नगराध्यक्षांसमोर केली. तर काही विद्वान लोकप्रतिनिधी बांधकाम विभागाला वाचवण्यासाठी धडपड करत होते. कारण मन मानेल तसे बांधकाम विभागाने अनेक ठिकाणी बांधकाम केले आहे. त्याचप्रमाणे थीम पार्क मधले बांधकाम आहे. लॉन काढून सिमेंट काँक्रीट टाकल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांची मनं दुखावली आहेत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.